नमस्कार. मी दिनेश गुणे. तिसरी बाजू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याकडे समाज जागरूक असल्याची काही लक्षणं असतात. सगळ्या जगामध्ये समाज जागरूक असल्याची काही लक्षणं वेगवेगळ्या रीतीनं प्रकट होत असतात. सध्या वेगवेगळ्या देशांमध्ये सामाजिक आंदोलनांनी जोर धरला आहे. याचा अर्थ समाजाच्या त्या जाणीवा संवेदनशील झालेल्या आहेत आणि ज्या जाणीवांशी समाजाचं जगणं निगडीत असतं, अशा जाणीवांना जेव्हा धक्का लागतो तेव्हा ही संवेदना आंदोलनांच्या मार्गातून प्रकट होते. तसं आपल्याकडे पण होत असतं. आपल्याकडे काही काही चिंता सीझनल असतात. म्हणजे त्या त्या काळामध्ये त्या त्या चिंता अचानक डोकं वर काढतात आणि नंतर काहीशा ते दबलेल्याही राहतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा, साहित्य संमेलनांसारखा एक मौसम सुरू झाला, हंगाम सुरू झाला, एक वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली की आपल्याकडे भाषेचं काय होणार याची चिंता सुरू होते. वाचन संस्कृतीचं काय होणार याची चिंता सुरू होते. वेगवेगळ्या काळातल्या अशा वेगवेगळ्या चिंता आपल्याला दाखवता येतील की त्या त्या वातावरणाशी त्या चिंता निगडीत असतात आणि ते वातावरण तयार व्हायला लागलं की त्या चिंता डोक्यावर काढायला लागतात. मला असं वाटतं की वाचन संस्कृतीचा ऱ्हास होणार ही आपल्याकडची एक शाश्वत चिंता आहे. पण मला ते पटत नाही, खरं वाटत नाही. तुम्हालाही ते खरं वाटणार नाही, कारण आपण बघावं तेव्हा वाचत असतो, ऐकत असतो. मध्यंतरी एकदा ट्रेनमध्ये आपण नेहमी पाहतो तेच दृश्य की खूप गर्दी असली तरी जेमतेम हात वर करायला जागा मिळेल एवढ्या जागेत उभा असलेला माणूससुद्धा मोबाईलवर काहीतरी पाहत असतो, ऐकत असतो, वाचत असतो. एकदा अशा गर्दीमध्ये हातात पुस्तक घेऊन वाचणारा एकमेव तरुण मला दिसला. बाकीची सगळी गर्दी आपापल्या मोबाईलमध्ये गर्क होती. तेव्हा हा माणूस, हा तरुण हातातलं जाड पुस्तक सावरत एकाग्रपणानं ते पुस्तक वाचत होता. ही मोठी आश्चर्याची गोष्ट होती. त्याचा मी फोटो काढला. तो काही ठिकाणी पाठवल्यावरती अनेकांचे डोळे विस्फारले. त्यातला विरोधाभास लक्षात आला आणि लोकांनी त्याचं स्वागत केलं की जोपर्यंत असं कोणीतरी एवढ्या मोठ्या घोळक्यामध्ये एकमेव जरी असलं तरी ती संस्कृती ऱ्हास होणार नाही, ती संस्कृती टिकू नये असं आपल्याला म्हणावं लागेल. अर्थात वाचन संस्कृतीचा ऱ्हास वगैरे झालेला नाही आहे. त्याचा फॉर्म्युला बदललेला आहे, फॉर्म बदललेला आहे. आजकाल पुस्तकं हातात घेऊन वाचण्यापेक्षा ई बुक वाचण्यात लोकांना जास्त रस आहे आणि खूप वाचण्यापेक्षा कमीत कमी वेळामध्ये, कमीत कमी शब्दांमध्ये खूप आशय असलेलं काहीतरी एखादी गोष्ट वाचण्यात, ऐकण्यात लोकांना रस आहे. समाज माध्यमावरती कमीत कमी शब्दांच्या ज्या काही टिप्पण्या येतात, लेख येतात, भावना व्यक्त होतात, त्याच्यावरती त्याचं लोकांकडून स्वागत होतं. हे तर आपण पाहिलेलं आहे. मी एक प्रयोग केला. मी माझे काही लेख संकलित केले आणि ई बुक फॉर्ममध्ये तो छापायचा एक प्रयत्न केला. ते पुस्तक प्रसिद्ध देखील झालं. शून्य प्रहर या नावानं पुण्याच्या, म्हणजे खूप मूळच्या अमेरिकेतले आमचे मित्र मंदार जोगळेकर यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं, शून्य प्रहर नावाचं. ते पुस्तक बुकगंगामध्येच विक्रीसाठी ई बुक म्हणून उपलब्ध पण होतं, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. माहिती नाही का. ते बुकगंगासारखी प्रतिष्ठित संस्था असूनसुद्धा ते पुस्तक कुणी विकत घेऊन वाचल्याची नोंद मला लक्षात दिसली नाही, आढळली नाही. एखादं पुस्तक मी स्वतःच विकत घेतलं त्यामुळे त्याच्यावरती ते दिसतं, एक पुस्तक खपलं असं. कुणीतरी एका मित्रानं त्याच्यावरती एक चांगली प्रतिक्रिया पण लिहिली. तो माझा मित्र होता, साहजिकपणे तशी त्याच्याकडून अपेक्षाही होती. तर ते ई बुक पण चालत नाही असं लक्षात आल्यावरती मग मला असं वाटायला लागलं की लोकांना वाचण्यात रस नाही, पुस्तक विकत घेण्यात रस नाही, पण तरीसुद्धा त्यांना काहीतरी चांगलं वाचावंसं वाटतं, आपलं ऐकावंसं वाटतं आणि ते वेगळ्या फॉर्ममध्ये देऊन बघितलं तर कदाचित त्यातलं लोकांपर्यंत पोचेल. माझा असा आग्रह नाही आहे की माझं हे ई बुक लोकांनी वाचलंच पाहिजे किंवा ते आवडलंच पाहिजे, पण ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक भावना आहे. त्याच्यामुळे
मी ह्या ई बुकमधली काही प्रकरणं, काही लेख ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयावरचे ललित लेख आहेत. इकडं तिकडं हिंडताना, आसपास पाहताना किंवा कुठल्याही निमित्ताने कुठेतरी गेलेलो असताना जे समोर दिसतं, जे अनुभवाला येतं, जे तुम्हालाही दिसतं तेच मलाही दिसतं, पण त्याच्यातनं मला काहीतरी वेगळं असं वाटायला लागतं की हे नोंदवून ठेवलं पाहिजे. तर असे जे काही प्रसंग आहेत ते प्रसंग मी ह्या पुस्तकात लेखांच्या स्वरूपानं, ललित लेखांच्या स्वरूपानं संकलित केलेले आहेत. आणि त्याचं नाव आहे शून्य प्रहर. म्हणजे आपण जेव्हा काहीच करत नसतो तेव्हा काहीतरी करत असतो, ह्याच्यावर माझा विश्वास आहे. म्हणजे आपण रिकामे आहोत असं लोकांना जेव्हा वाटतं ना, तेव्हा आपलं डोकं नक्की चालत असतं. आपल्या डोक्यामध्ये काहीतरी विचार सुरू असतात आणि ते विचार मेंदू टिपत असतो, त्याच्या नोंदी होत असतात. मग कधीतरी असं वाटायला लागतं, अरे हा विचार व्यक्त झाला पाहिजे. असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा मी ते लिहायला घेतलं आणि त्याच्यातून ते पुस्तक सिद्ध झालं. असे अनेक लेख माझे वेगवेगळ्या माध्यमांवर मी प्रसिद्ध देखील केलेले आहेत. मी तर पत्रकार आहे, त्यामुळे माझे शेकडो लेख वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून सतत प्रसिद्ध होत असतात. मी लिहिलेले आहेत वेगवेगळ्या विषयावरती. अनेक लेखांमुळे अनेक चांगलं काम करणाऱ्या, विधायक काम करणाऱ्या संस्थांचा लोकांना परिचय झालेला आहे. लोक जोडली गेलेली आहेत आणि रचनात्मक कामाच्या अशा काही साखळ्या तयार झालेल्या आहेत. हे मोठं अभिमानानं मला सांगावं लागतं. या काळामध्ये अनेक समस्यांना वाचा फोडण्यात आम्हाला यश आलं. अनेक अनुभव लोकांसमोर ठेवण्यात मला यश आलं. एक किस्सा सांगतो फक्त, आणखीन मग माझी प्रस्तावना संपवतो. पुढच्या भागापासून मी माझ्या ई बुकमधली काही प्रकरणं लोकांसमोर वाचून दाखवणार आहे, तुमच्यासमोर ठेवणार आहे. तो किस्सा असा होता की आमच्याकडे एकदा एक माझा मित्र म्हणजे वाचक असलेला मित्र, जो वर्तमानपत्राच्या कार्यालयात नेहमी यायचा, ज्याला लोकांशी बोलायला आवडायचं, आपण जे काही करतोय ते लोकांसमोर ठेवावं असं त्याला नेहमी वाटायचं. असा माझा एक मित्र एक दिवस माझ्या ऑफिसमध्ये माझ्या समोर येऊन बसला. हातात पेपराची घडी होती. आता त्याला पाहिल्याबरोबर हातातली पेपराची घडी आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव लक्षात आल्याबरोबर हा आपल्याशी आता काहीतरी वाद घालणार आहे हे मला जाणवलं. आणि तसंच झालं. पुढच्या मिनिटाला त्यांनी हातातली पेपराची घडी अशी माझ्यासमोर ठेवली, आदळली अक्षरशः. एक त्यातल्या बातमीवर बोट ठेवलं आणि हे बोट त्या बातमीवर आपटत त्यांनी मला विचारलं, हे काय आहे? मी म्हटलं, बातमी आहे. ही बातमी का आली? मी म्हटलं, बातमी आहे. तर म्हणाला, आम्ही एवढा एक चांगला उपक्रम चालवतो, आठवड्यातून एकदा आमच्या परिसरातल्या लोकांना एकत्र बोलावतो, वाचलेलं काहीतरी चांगलं त्यांनी सांगावं, त्याच्यावर चर्चा करावी, असा एक चांगला उपक्रम आम्ही राबवतो. त्याची बातमी मी तुमच्याकडे दिली, आठवडा झाला ती अजून आली नाही आहे, आणि ही एवढीशी बातमी तुम्ही लगेच एवढी मोठी करून छापलीत. काय ह्याच्यामध्ये मोठं? हे तर सतत घडत असतं. मी म्हटलं, हो, हे सतत घडत असतं, पण याची बातमी येणं आवश्यक असतं. ती बातमी अशी होती, चॉकलेटचं आमिष दाखवून बालिकेवर बलात्कार. खरं आहे, अशा बातम्या सतत घडत असतात, येत असतात, आणि लोकांना माहीतसुद्धा असतं, पण या घटना थांबलेल्या नसतात. ह्या घटना देखील सतत होत असतात. त्यामुळेच आम्हाला असं वाटलं की ही बातमी छापली पाहिजे. जी कुणीतरी आजी, आई किंवा घरातली मोठी माणसं ही बातमी वाचतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल आणि ते आपल्या चिमुरडीला सांगतील की बाबा, बाळा, कुठल्या अनोळखी माणसानं तुला चॉकलेट देऊ केलं तर त्याचं ते घेऊ नकोस, त्याच्याबरोबर जाऊ नकोस, हे त्या बातमीतून कळेल. हे जेव्हा मी त्याला सांगितलं तेव्हा त्याला ते पटलं. त्यानं निमूटपणे पुन्हा तो पेपर तसाच गुंडाळला, आणखीन माझ्याबरोबर मस्तपैकी चहा घेऊन तो घरी निघून गेला. हा प्रसंग एक छोटासा आहे, पण ह्या बातमीमधून मिळालेला संदेश लोकांपर्यंत पोचला असेल असा आमचा विश्वास होता. तसंच झालं सुद्धा असेल. अनेक घरांमध्ये ती बातमी वाचल्यानंतर त्या घरातल्या लहान मुलीला त्यांच्या घरातल्या जबाबदार व्यक्तीनं हा नक्की संदेश दिलेला असेल. हा एक संस्कार असतो. त्यामुळे नुसती बातमी म्हणजे एखाद्या कट्ट्यावरती लोकांनी एखाद्या पुस्तकावरती चर्चा केली आणि त्याच्यामधून नक्की काहीतरी पुस्तकामध्ये नक्की काहीतरी चांगला संदेश असतो,
समाजाला उपयोगी होईल असा काही विचार असतो, हे खरं आहे. पण तात्कालिक महत्त्वाची बातमी म्हणून त्या चर्चेपेक्षा ही बातमी आम्हाला जास्त महत्त्वाची वाटली. आणि मुख्य म्हणजे ते त्या व्यक्तीला पटलं आणि त्यांना आपली बातमी छापायच्या ऐवजी ही बातमी का छापली हा प्रश्नच मागे घेतला. हे त्या बातमीचं यश आहे. तर असे काही छोटे मोठे जे प्रसंग असतात त्याच्यातून आपल्याला जे जाणवतं ते लिहिण्याचा, व्यक्त होण्याचा प्रयत्न मी ह्या ई-बुकमधून केलेला आहे. हे आत्ता सांगितला हा किस्सा कदाचित त्या पुस्तकामध्ये लेखाच्या स्वरूपात नाही आहे, पण असेच समोर दिसलेले प्रसंग आहेत, वेगवेगळे प्रसंग आहेत आणि त्यातून व्यक्त झालेल्या भावना शब्दामध्ये मांडायचा माझा प्रयत्न होता. मी ते तुमच्यासमोर ठेवणार आहे, कारण मला राजकारणावर वगैरे बोलायला, त्याचं विश्लेषण करायला जमत नाही. पत्रकार म्हटल्यावरती लोक जेव्हा भेटतात तेव्हा पहिला प्रश्न विचारतात, मग काय म्हणतो आता राजकारण? आमचं मत असं आहे की राजकारण हा एक सर्वसामान्यांना आपापल्या आकलन शक्तीनुसार विश्लेषण करायचा विषय असतो. त्याचं वेगळं विश्लेषण करता येत नाही. माझी तर अशी खात्री आहे की आपण जी विश्लेषणं करतो, पत्रकार म्हणून विश्लेषणं करतो, सामान्य माणूस म्हणून जी विश्लेषणं करतो, ती विश्लेषणं वाचल्यानंतर राजकारणी लोकांना, राजकारणात मुरलेल्यांना आणि त्यांच्या अनुयायांना हसू येत असेल. आपल्या आपल्या परीनं लावलेले ते अर्थ वाचून त्यांना त्याची करमणूकसुद्धा होत असेल. त्यामुळं त्या विषयावरती न पडणं बरं. दुसरं असं की ह्या विषयाचं विश्लेषण करणारे अनेक दिग्गज या प्लॅटफॉर्मवरती आहेत. आपण छोटे आहोत. आणि तिसरं असं की राजकारणाचं विश्लेषण करण्यासाठी ह्या क्षेत्राशी सतत वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क असावा लागतो. आणि दुसरं म्हणजे त्याच्यात त्या क्षेत्रात चाललेल्या घडामोडींच्या मागची पार्श्वभूमी असायला लागते, माहिती असायला लागते. एवढा रस मला त्याच्यामध्ये कदाचित नसल्यामुळे मला राजकारणावरती बोलायला आवडत नाही. थोडासा अभ्यास करून मी लिहू शकतो, पण बोलायला आवडत नाही. त्यामुळे आणि असं म्हटलं की राजकारणावरती चर्चा करणारे, त्याच्यावरती विश्लेषणं करणारे, विचार व्यक्त करणारे अनेक दिग्गज जर असतील तर आपण एक वेगळा प्रयोग करूया, जो बुकगंगा या नावाने सार्थ होणार आहे. ही एक बुकगंगा असणार आहे आणि माझी बुकगंगा आहे आणि ती शून्य प्रहरातली बुकगंगा आहे. कारण यावेळी मी काहीच जेव्हा करत नसतो तेव्हा विचार करत असतो आणि त्या विचारातून उगम पावलेली ही गंगा आहे असं मी म्हणेन. तर ह्या गंगेचा प्रवाह आता ह्या प्लॅटफॉर्मवरतून मी सोडणार आहे. तो किती वाहतो हे तुमच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. नक्की पहा आणि मला प्रतिक्रिया कळवा. शेअर करा, सबस्क्राईब करा वगैरे असं मी सांगणार नाही. जेव्हा लोकांना तो सबस्क्राईब करावासा वाटतो तेव्हा न सांगतासुद्धा लोक तो सबस्क्राईब करतात, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी असे अनेक चॅनल सबस्क्राईब केलेले आहेत. हे चॅनल आपल्याकडे असलं पाहिजे असं मला वाटायला लागलं आणि मी सबस्क्राईब केलं. तुम्ही पण बघा आणि ठरवा. धन्यवाद.